ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, माता रमाईंचा विजय असो। आज तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्तानं खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो। गेली अनेक वर्षाची परंपरा सिद्धार्थनगर बेंडसे या गावातील आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, या सर्व राष्ट्रीय महापुरुष महामानव असोत, त्यांची संयुक्त जयंती महोत्सव हे सिद्धार्थनगर बेंडसे येथे गेले अनेक वर्ष परंपरागत आणि मोठ्या जल्लोषात आणि हर्षोल्लासात साजरा होत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। मार्गदर्शन केलं। मी आपल्या सर्वांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की हे चिपळूण शहर जे आहे त्या चिपळूण शहरामध्ये असणारं जवळजवळ 40,000च्या जवळपास असणारं मतदान आणि हे 40,000चं मतदान या मतदानावरती महायुतीचा असणारा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे त्या कार्यकर्त्याचा असणारा पूर्णच्या पूर्ण तिथल्या असणाऱ्या मतदारांवरती प्रचंड मोठा असणारा एक प्रभाव महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असणारा प्रभाव आहे। त्यामुळे माझी आपण सर्वांना फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढीच विनंती की या बैठकीत महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी आहे। आणि आता अजित पवार गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला काही विशिष्ट अधीन राहून त्या ठिकाणी मान्यता दिली। दोन्ही निवडणुकीपेक्षा वेगळं वातावरणी परिस्थिती ती खरी आहे। पहिल्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी होतं। यावेळची निवडणूक आणखीन वातावरण वेगळं आहे। मी महायुतीचा उमेदवार असल्यामुळे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य घटक पक्ष RP असेल, मनसे असेल, हे सर्वांचं पाठबळ माझ्या पाठीमागे उभं आहे। या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रकारे यश मला मिळेल असा मला विश्वास आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।